चांगल्या समित्यावर चांगल्या पदावर मी बसवलो साहेब. मी जातीपातीचा भेदभाव केलो नाही. मराठा समाज असेल या समाजाच्याही सर्व लोकांना पदावर बसवण्याचा मी प्रयत्न केलो. बेलदार समाज राहतो साहेब आमच्या मतदारसंघात, त्यांनाही चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व द्यायचं मी प्रयत्न केलो. बंजारी समाज राहतो आमच्या मतदारसंघात, बंजारी समाजाच्याही दिनकर देईपर्यंत मी बँकेचं चेअरमॅन केलो. याच्या अगोदर बांधकाम सभापती केलो साहेब. बंजारा समाज बी आमच्या मतदारसंघात भरपूर आहे. प्रकाश गप्पा, आमचा प्रकाश गप्पा आता तालुका अध्यक्ष आहे, त्याला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष केलो. समाधान जाधवला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष केलो. आमचे अश्विनी भाऊराव शेडमाके ओपन महिला पंचायत समितीचा अध्यक्षपद निघाला होता. मी त्या आदिवासी बाईला MA शिकलेली होती, ओपन मधून त्याला पंचायत समितीचा अध्यक्ष केलो. हे उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बी किंचितच भेटेल. मी जात पात बघितलो नाही. धनगर समाज असेल, धनगर समाजाच्या मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी किनवट तालुक्याचे अध्यक्ष केलो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर डायरेक्टर केलो. मी आपल्या भागात राहणारा मथुरा समाजाच्या युवकाला महाराष्ट्र राज्याच्या युवकांचं सचिव केलो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर बसवण्याचा मी प्रयत्न केलो. मी सांगत घेतलो तर प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा मी प्रयत्न केलो. त्यामध्ये मुन्नूर वारलू समाज असेल, त्यामध्ये महादेव कोळी समाज असेल. म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य बोलले साहेब की सर्व समाजाला घेऊन मी चालतो. तुमच्या आवडी या पद्धतीने मी चालतो. मी माझ्या कार्यकाळात केव्हाही घराणाशाही केलो नाही. माझ्या मुलाला केव्हाही जिल्हा परिषदवर बसवलो नाही. मी तुमच्या लोकांना बसवलो. तुमच्या सर्वांना घेऊन चालतो मी. प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये, तुमच्या दुःखामध्ये तुमच्या घरापर्यंत पोहोचतो. तुमच्या सुखामध्ये सामील राहून तुमच्या सोबत राहतो. रस्त्यावर कोणी हात दाखवला तर मी थांबतो. तुमच्यामध्ये राहून तुमचे काम करतो. आज मला तुमच्या आशीर्वादाची जरूरत आहे. तुमचा आशीर्वाद नाही तर मी काहीही नाही. तुमचा आशीर्वाद आमची शक्ती वाढवतो. मी तुम्हाला नतमस्तक होऊन विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला फक्त तुतारी येणाऱ्या 20 तारखेला वरतून दुसऱ्याच नंबरवर जाधव प्रदीप नाईक तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपण बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण भाषण करत असताना भाऊक झालात, परंतु इथं उपस्थित योजलेला जनसागर हा तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी बसलेला आहे. काही चिंता करण्याची गरज नाही. मित्रांनो, या ठिकाणी आज दीक्षा जयंती असल्यामुळे दीक्षाचा फोटो देता स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी माजी आमदार खाजाबेग साहेब आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यांचं आपण गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या नावावर अख्खा महाराष्ट्र भाषणावर खुश आहे असे अमोल कोल्हे साहेब, त्याच्यानंतर कराळे गुरुजी वर्धा हे दोघे या ठिकाणी आले आहेत. म्हणून या ठिकाणी डॉक्टर
आपले जे खासदार आहेत ते शरदचंद्र पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू आहेत असे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते खासदार डॉक्टर अमोल